हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची आहे, ती कोणत्या दिवशी आहे, तिचे महत्त्व काय आहे आणि आपल्याला त्या दिवशी 750 वातीचं हवन करायचं असतं, म्हणजेच आपल्याला एक दिवा लावायचा असतो, तो कुठे लावायचा आहे, कसं हवन करायचं आहे, मंत्रासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे। पूजा मांडणी पण मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, तर स्किप न करता हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला पाहूया आपण आजची माहिती, आजचा व्हिडिओ। तर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा, स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी, स्वामींचरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्रिपुरारी पौर्णिमा ही त्या पौर्णिमेला आपण कार्तिक पौर्णिमा असेही म्हणत असतो, म्हणजे देव दिवाळी पौर्णिमा आपण असेही म्हणत असतो। त्या दिवशी त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता। तो राक्षस 3 शहराची निर्मिती करून तो आपल्याला त्रास देत होता, आपल्याला आपल्या देवतांना त्रास देत होता। तर आपले भगवान शंकराने त्या त्रिपुरासूर नावाचा राक्षसाचा वध केला होता, त्यांचा 3ही शहरांचा नाश केला होता। म्हणून आपण या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा आपण साजरी करत असतो। या दिवशी आपल्याला 750 वातींचा आपल्याला दिवा लावायचा असतो। त्याचं महत्त्व असं आहे की घरात सकारात्मक ऊर्जा आपल्या नांदत असते। हा दिवा आपण विजयाचा प्रतीक म्हणून पण लावत असतो आणि ही वात वाईट शक्ती आणि वाईट गोष्टींचा पण नाश करते आणि समृद्धी आपल्या घरामध्ये वाढवत असते। त्रिपुरी वात लावल्याने ज्याप्रमाणे महादेवाने त्रिपुरासुराचा वध करून देवाच्या आयुष्यातील अंधार नष्ट केला होता, त्याचप्रमाणे आपल्याही जीवनातला अंधार नष्ट व्हावा म्हणून आपण हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो। जर तुम्हाला 750 वाती नाही मिळाल्या तरी तुम्ही 365 दिवा आपण म्हणजे 365 वातींचा आपण दिवा जरी लावला तर आपल्याला वर्षभराचं दीपदान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतो एकाच वेळेस। जर तुम्हाला तेवढे बी नाही मिळाले, तुम्हाला घाई गडबडीच्या वेळेस ऐन टायमाला हा व्हिडिओ जर तुम्हाला भेटला, तर तुम्ही 11, 21, 51, 108 जरी तुम्ही असे लावलेत तरी तुम्हाला तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त इथे होणार आहे। तर चला पाहूया आपल्याला इथे मांडणी कशी करायची आहे, पूजा मांडणी। तर ही पौर्णिमा राहणार आहे 5 नोव्हेंबर 2025 या दिवशी आपल्याला त्रिपुरी पौर्णिमा साजरी करायची आहे। इथे आपण दिवा लावून प्रज्वलित करून आपण इथे पूजेला सुरुवात करणार आहोत, कारण कोणतीही पूजा करत असताना सर्वप्रथम आपण दिव्याच्या साक्षीनेच पूजा मांडणी आपण करत असतो। तर आपल्याला इथे दिव्याची पूजा करायची आहे। ओम श्री दीपदेवताय नमः, गंधा अक्षदा पुष्प समर्पयामी असं म्हणून आपल्याला दिव्याला नमस्कार करून पुढची पूजा आपल्याला सुरू करायची आहे। आपण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा इथं करणार आहोत। श्री गणपती बाप्पांना इथे आपण अभिषेक करणार आहोत। ओम श्री महागणपते नमः, पाद्योपाद्य समर्पयामी, अद्य समर्पयामी, आचमनीये समर्पयामी, स्नान समर्पयामी। ओम श्री महागणपते नमः असं आपल्याला म्हणून इथं गणपती बाप्पाला चरणावरून, हातावरून, त्या डोक्यावरून त्यांना आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पंचामृत अर्पण करायचं आहे। ओम श्री महागणपते नमः, पंचामृत स्नान समर्पयामी, शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणत आपल्याला 2 चम्मच आपल्याला इथे शुद्ध जल इथं आपल्याला अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून आपल्याला त्यांना इथे आसन द्यायचं आहे। तांदळाची छोटीशी इथे रास आपल्याला द्यायची आहे, त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांना इथे विराजमान करून घ्यायचं आहे। त्यांना इथे पूजा तिथे त्यांची आपल्याला करून घ्यायचं आहे। ओम श्री महागणपते नमः, गंधा अक्षदा पुष्प समर्पयामी असं म्हणून त्यांना आपल्याला गंध, हळद, कुंकू, आपल्याला इथे अक्षदा, एक फूल आपल्याला इथे अर्पण करून घ्यायचं आहे। मुखामध्ये नामस्मरण आपल्याला चालूच ठेवायचं आहे, ओम महागणपते नमः। त्याच्यानंतर आपल्याला शिवपिंड म्हणजे शिवलिंग आपल्याला इथे घ्यायचं आहे। शिवलिंग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारीच्या रूपामध्ये पण मांडणी केलं तरी चालेल। इथं आपल्याला शिवलिंगाला आपल्याला इथे अभिषेक घ्यायचा आहे, म्हणजे स्नान त्यांना इथे द्यायचं आहे। ओम श्री महेश्वराय नमः, स्नान समर्पयामी। ओम श्री महेश्वराय नमः, शुद्धोदक स्नान समर्पयामी। ओम श्री महेश्वराय नमः म्हणत आपल्याला इथं 5 चम्मच, तुम्हाला यथाशक्ती 2 किंवा 5 असे तुम्हाला शुद्ध जल इथं अर्पण करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे। ओम श्री महेश्वराय नमः, पंचामृत समर्पयामी। ओम श्री महेश्वराय नमः, शुद्धोदक स्नान समर्पयामी। त्यानंतर आपल्याला शुद्ध जल अर्पण करून शिवलिंगाला आपल्याला इथे स्नान करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून त्यांना इथे आपल्याला आसन द्यायचं आहे आणि आपल्याला शिवाचा मंत्र म्हणायचा आहे। शिवमहिम स्तोत्र आपल्याला 1 वेळेस पठण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय 108 वेळा इथे आपल्याला पठण करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या ओम श्री महेश्वराय नमः, गंध पुष्प समर्पयामी। ओम श्री महेश्वराय नमः, अक्षदा पुष्प समर्पयामी असं म्हणून आपल्याला इथे त्यांना गंध पुष्प आपल्याला त्यांना समर्पित इथं करून घ्यायचं आहे। त्यांची पूजा आपल्याला इथं करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे बेलपान असेल तर त्यांना आपल्याला अर्पण करायचं आहे। ओम श्री महेश्वराय नमः, बिल्वपत्र समर्पयामी। ओम श्री महेश्वराय नमः, बेलपत्र समर्पयामी असं आपल्याला म्हणून त्यांना एक बेलपत्र आपल्याला फूल त्यांना अर्पण इथे करून घ्यायचं आहे।
त्याच्यानंतर आपल्याला प्रसाद धूप दीप आपल्याला इथे ओवाळून घ्यायचा आहे. ओम श्री महेश्वराय नमः धूप समर्पयामी दीप समर्पयामी ओम श्री महेश्वराय नमः नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून आपल्याला आपली आजची पूजा इथे आता अशी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 750 वातींचं इथे आपल्याला हवन करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे 750 वाती नसतील तर तुम्ही इथे तुमच्याकडे जर तुम्ही नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये तुम्ही जे हवन करता ते साहित्य जर असेल तुमचे लाकडे वगैरे किंवा तुम्ही नारळाचं भूस वगैरे असेल तर ते तुम्ही टाकून एखादी गौरी शेणाची टाकून तुम्ही हवन इथे करू शकता, जर तुमच्याकडे वाती नसतील तर. अशा प्रकारे आपल्याला वाती घ्यायच्या आहेत आणि वाती आपल्याला कशा बनवायच्या आहेत तो मी व्हिडिओ आजच शेअर केलेले आहे. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण तुम्हाला लिंक देईल, तुम्ही ते बघून घ्या. आणि आपल्याला इथे सुरू करायचं आहे हवन विधी. आपल्याला हवन करण्यासाठी आपल्याला एक हवन कुंड लागते आणि आपल्याला वाती लागतात, हळद कुंकू लागते आणि आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे. इथे आपल्याला जर तुम्ही जमिनीवर जर पूजा करत असतात तर खाली जमिनीला आपल्याला हळद कुंकू वाहून आपल्याला सुरू करायचं आहे आणि म्हणायचं आहे. जर आपण जमिनीपासून सुरू केलं तर मी आता प्लेटमध्ये सुरू करते म्हणून तुम्हाला दाखवते. इथं मंत्र आपल्याला असा म्हणायचा आहे. ओम श्री वास्तुदेवताय नमः गंधा अक्षदा पुष्प समर्पयामी असं म्हणून आपल्याला जमिनीला वास्तुदेवताची पूजा करून घेऊन त्याच्यावर आपल्याला हवनकुंड ठेवायचं आहे. माझी इथं धूपदानी आहे, मी धूपदानी घेतलेली आहे. तुमच्याकडं असा मोठा मातीचा दिवा असेल तेही चालेल किंवा हवनकुंड असेल तेही चालेल. तुम्हाला असं एक घ्यायचं आहे हवनकुंड. समोर मी तुम्हाला सांगणारच आहे दिवा कसा लावायचा. जर तुम्ही हवन नाही केलं तर तुम्हाला दिवा कसा लावायचा ते पण मी तुम्हाला समोर सांगणार आहे. आपल्याला हवनकुंडामध्ये थोडंसं हळद कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. वातींना आपल्याला थोडंसं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वाती जे आहेत ते आपल्याला तुपामध्ये भिजवून आपल्याला घ्यायचे आहेत. तुमच्याकडे शुद्ध गाईचं जर तूप असेल तर तुम्ही त्या तुपामध्ये पण भिजून घेऊ शकता किंवा जे तूप तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये तुम्ही भिजून घेऊ शकता. जर कोणतंही जरी नसेल तर तुमच्याकडं कोणतं तेल वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यात पण घेऊ शकता, कारण काही स्त्रियांना अडचण असते तुपांची, म्हणून नसेल तर तुम्ही कशामध्ये पण घेऊ शकता. यथाशक्ती जसं आपलं मनातून सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला असे भीमसेनी कापूर भेटतात, आपल्याला कापूर पण पाहिजेत आणि छान अशा वाती भिजवून आपल्याला हवनकुंडामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यावर भीमसेनी आपल्याला कापूर घेऊन ठेवायचे आहेत आणि त्याच कापराने आपल्याला देवघरातला जो काही दिवा आपला चालू असेल दिवसभरातला त्याच दिव्याला आपण पेटवून आपण या हवनकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित तिथे करून घेणार आहोत. तुम्ही दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनच्या वेळेस जर तुम्ही हवन केला नाही तर आता तुम्ही करू शकता. आज अशा प्रकारे हवन जरी केलं तरी तेवढंच पुण्य तुम्हाला मिळणार आहे. तर मी इथं भीमसेनी कापूर इथे टाकून घेतले. आता ह्याच कापराने मी इथं आता प्रज्वलित करून घेते, हवनकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित करून घेते. आणि अग्नी प्रज्वलित करून घेतल्याच्या नंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे. ओम श्री अग्निदेवताय नमः असं म्हणून आपल्याला इथे प्रार्थना करायची आहे. ओम श्री अग्निदेवताय नमः असं म्हणून हात जोडून आपल्याला इथे प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसाठी आपल्याला इथे 11 वेळेस आपल्याला नामस्मरण करत स्वाहा आपल्याला इथे तुपाने एक एक पळी आपल्या इथे टाकायचं आहे. 11 वेळेस आपल्याला इथे म्हणायचं आहे. एक पळी तूप घ्यायचं आहे, अग्नीमध्ये टाकत टाकत आपल्याला म्हणायचं आहे. ओम गण गणपते नमः स्वाहा ओम गण गणपते नमः स्वाहा ओम गण गणपते नमः स्वाहा असं आपल्याला 11 वेळेस गणपती बाप्पाला शुद्ध तूप आपल्याला इथं 11 वेळेस पळीने अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करत तिथे स्वाहा करायचं आहे 11 वेळेस. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा 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 असं आपल्याला 11 वेळेस शुद्ध तूप अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं आपल्या इथं 11 वेळेस पठण करून आपल्याला इथे तूप इथे अर्पण करायचं आहे हवनकुंडामध्ये अग्नीमध्ये. ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमहि बंधनात मृत्यो मोक्षीयमामृतात नमः स्वाहा. अशा प्रकारे आपल्याला महामृत्युंजयाचा मंत्र म्हणत म्हणत 11 वेळेस आपल्याला तूप इथं हवनकुंडात टाकायचं आहे. ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमहि बंधनात मृत्यो मोक्षीयमामृतात नमः स्वाहा. अशा प्रकारे आपल्याला 11 वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तिथे तूप अर्पण करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला त्रिपुरेचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम श्री त्रिपुरातकाय नमः स्वाहा ओम श्री त्रिपुरातकाय नमः स्वाहा ओम श्री त्रिपुरातकाय नमः स्वाहा असं आपल्याला 11 वेळेस म्हणून अग्नीमध्ये शुद्ध तूप आपल्याला इथे अर्पण करायचं आहे. ओम श्री त्रिपुरातकाय नमः स्वाहा. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपला हवन इथे समाप्त होत असतो. अशा प्रकारे आपल्याला हवन विधी इथं आपल्याला
अशा प्रकारे आपल्या इथे हवन समाप्ती झालेली आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर तुम्हाला असं हवन करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या शिव मंदिरात जायचं आहे। अशा वाती घेऊन तुपामध्ये भिजवून त्या ठिकाणी आपल्याला अशा वाती प्रज्वलित करून यायचे आहेत किंवा वाहत्या पाण्याच्या शेजारी स्तोत्राजवळ एखादं तिथं पाण्याचा स्त्राव आहे त्या ठिकाणी तुम्ही हा वाती तिथं भिजवून तिथं पण लावू शकता किंवा तुम्ही तुळशीजवळ जरी लावलं तरी चालेल किंवा विष्णू भगवानांच्या मंदिरात जरी लावलं तरी चालेल। अशा प्रकारे आपल्याला ह्या वातींचा दिवा आपल्याला लावायचा आहे, कारण ह्या वातीचा आपण दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये कितीही अंधार, वाईट शक्ती, निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये कितीही असो ती नष्ट होणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात नांदणार आहे। ही हवन झाल्याच्या नंतर आपले जे हवन आहे ते आपल्याला शांत करायचा नाही। आपोआप शांत झाल्याच्या नंतर ते जे भस्म आहे, ते जे राख आहे, ते राख थोडीशी आपण शिवलिंगाला आपल्या लावायची आहे। जे आपण अभिषेक वगैरे दिलेले आहोत त्या शिवलिंगाला आपल्याला लावायची आहे आणि आपण लावून घ्यायची आहे। आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना ती विभूती आपल्याला लावायची आहे आणि आपल्या घराभोवतील सर्व ठिकाणी आपल्याला ही विभूती टाकायची आहे। अशा प्रकारे आपल्याला छोटंसं हवन करायचं आहे आणि आपल्याला ही पूजा प्रदोष काळी संध्याकाळी 6:30च्या नंतरच करायची आहे। आणि ह्या पूजेचं साहित्य आपल्याला सकाळी जशाचं तसे शिवपिंड आपल्या मंदिरात ठेवायची आहे। गणपती बाप्पांना त्यांना स्नान घालून आपल्या मंदिरात तिथे ठेवून घ्यायचे आहे आणि जी विभूती आपण बनवलेली आहे ती विभूती आपल्या घराच्या भोवताल टाकायची आहे। जर उरली तर आपल्याला एका झाडाच्या शेजारी आपल्या कुंडीमध्ये आपण टाकलं तरी चालते। अशा प्रकारे आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।